श्री स्वामी समर्थ. जय आई जगदंबे. भक्तांनो, आजचा हा शुभ मंगळवार साधा दिवस नाही. हा तो दिवस आहे जेव्हा आई जगदंबेची करुणा आणि श्री स्वामी समर्थांची कृपा एकत्र येऊन भक्ताच्या मनात नवी आशा जागवते. आज जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर काही क्षण मन शांत करा. कदाचित अनेक दिवसांपासून तुमच्या मनात एखादा प्रश्न आहे, काही चिंता आहे किंवा एखादं ओझं आहे जे तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. आजचा हा संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे जो विश्वास ठेवून पुढे चालत आहे. लक्षात ठेवा, आई जगदंबा भक्ताला कधीही निराधार सोडत नाही आणि श्री स्वामी समर्थ भक्ताचा हात कधीही सोडत नाही. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत मनापासून ऐका, कारण कधी कधी एक योग्य विचार संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देतो. भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोकांच्या आयुष्यात संकट एकामागोमाग एक का येतात? एखाद्या व्यक्तीने कोणाचं वाईटही केलं नसतं तरीही त्याच्या वाट्याला दुःख, अपयश आणि संघर्षच का येतो? अशा वेळी मनात एकच प्रश्न उभा राहतो, आई जगदंबे, माझी चूक तरी काय आहे स्वामी? मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्या आयुष्यात प्रकाश कधी येणार? भक्तांनो, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला लगेच मिळत नाही, पण जे श्रद्धा सोडत नाही त्यांना योग्य वेळी उत्तर नक्की मिळतं. आजचा हा संदेशही अशाच एका उत्तराबद्दल आहे. कधी कधी देव आपल्या इच्छा लगेच पूर्ण करत नाही, कारण त्यांना माहित असतं आज जे आपण मागत आहोत त्यापेक्षा उद्या ते आपल्यासाठी अधिक चांगलं देणार आहे. आई जगदंबा आपल्या लेकराचं रक्षण करते आणि श्री स्वामी समर्थ त्याला योग्य मार्गावर चालण्याचं बळ देतात. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर त्याला शेवट समजू नका. कदाचित हीच ती वेळ आहे ज्यानंतर तुमच्या जीवनात नवीन पहाट उगवणार आहे. आता मी तुम्हाला एक छोटासा जीवनातील प्रसंग सांगणार आहे. तो प्रसंग साधा आहे, पण त्यात लपलेली शिकवण अनेक वर्षांच्या अनुभवापेक्षा मोठी आहे. म्हणून हा प्रसंग मनापासून ऐका, कारण कदाचित त्यामध्येच तुमच्या आजच्या प्रश्नाचं उत्तर दडलं असेल. भक्तांनो, आपल्या आयुष्यातही काही गोष्टी अशा घडतात ज्याचा अर्थ त्या क्षणी आपल्याला समजत नाही. कधी एखादं काम शेवटच्या क्षणी बिघडतं आणि विश्वास ठेवलेली माणसं दूर जातात. कधी मनापासून केलेल्या प्रयत्नालाही यश मिळत नाही. तेव्हा आपण निराश होऊन म्हणतो, आई जगदंबे, मी अजून किती परीक्षा द्यायच्या? स्वामी, माझ्या प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचत नाहीत का? पण भक्तांनो, देव कधीच शांत बसलेले नसतात. ते आपल्या जीवनात अशा गोष्टी घडवत असतात ज्या त्या क्षणी दुःखासारख्या वाटतात, पण पुढे जाऊन त्याच आपल्या आयुष्याचा आधार बनतात. आपण आपल्या जीवनातील उदाहरण घेऊया. उदाहरण असे आहे की एका गावात एक वृद्ध दिवे बनवणारे कारागीर राहत होते. त्यांच्याकडे एक दिवस एक तरुण शिकण्यासाठी आला. पहिल्याच दिवशी त्याने पाहिलं की कारागीर प्रत्येक मातीचा दिवा बनवल्यानंतर त्याला लगेच विकत नाहीत. ते दिवे अनेक दिवस उन्हात वाळवत असे. नंतर त्यांना भट्टीत भाजत असे. एक दिवस त्या तरुणाने विचारले, काका, एवढा वेळ का घालवताय? दिवा तयार झाला की लगेच विकला तर जास्त पैसे मिळतील ना? तेव्हा कारागीर हसले. तेव्हा त्यांनी
एक कच्चा दिवा आणि एक भट्टीत भाजलेला दिवा त्या तरुणाच्या हातात दिला आणि म्हणाले, या दोघांमध्ये फरक दिसतो का? तरुण म्हणाला, दिसायला दोघेही सारखेच आहेत. तेव्हा त्या कारागिराने दोन्ही दिव्यात तेल भरलं आणि वात लावली. तेव्हा काही वेळातच कच्चा दिवा तडकला. त्यातील तेल बाहेर सांडलं, पण भट्टीत भाजलेला दिवा शांतपणे तेवत राहिला. तेव्हा त्या तरुण मुलाला कारागीर म्हणाले, जी वस्तू कठीण परीक्षेतून जाते तीच प्रकाश देण्यास सक्षम होते. परीक्षा ही शिक्षा नसते, ती ताकद निर्माण करण्याची प्रक्रिया असते. तो दिवस त्या तरुणाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण ठरला. या छोट्याशा उदाहरणात खूप मोठा संदेश दडलेला असतो. आपण सर्वांनाच आपल्या आयुष्यात लगेच यश हवं असतं, लगेच आनंद हवा असतो, लगेच प्रत्येक समस्या संपवावी असं वाटतं. पण आई जगदंबा आणि श्री स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, घाईने मिळालेली गोष्ट नेहमीच टिकतेच असं नाही. जसा तो कच्चा दिवा भट्टीची परीक्षा न देता प्रकाश देऊ शकला नाही, तसंच माणूसही संकटाचा सामना केल्याशिवाय मजबूत होत नाही. आज तुमच्या आयुष्यात जी परीक्षा सुरू आहे ती कदाचित तुमच्या विरोधात नाही, तर तुमच्या भविष्यासाठी ची तयारी आहे. म्हणून संकटांना शाप समजू नका, त्यांना स्वतःला घडवण्याची संधी समजा. ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीच विझत नाही. भक्तांनो, आजचा या शुभ मंगळवारी आई जगदंबेच्या चरणी तुमची भीती अर्पण करा आणि स्वामी समर्थांच्या चरणी तुमची चिंता अर्पण करा व मनापासून प्रार्थना करा, आई मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे. स्वामी, माझा विश्वास कधीही कमी होऊन देऊ नका. अंधार कितीही दाट असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करू शकतो. तसंच मनात श्रद्धेचा एक दिवा सतत तेवत. प्रिय भक्तांनो, जर मनात कधी भीती व चिंता किंवा मोठे संकट आले तर हा मंत्र 108 वेळा किंवा 21 वेळा मनातल्या मनात जपन करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. प्रिय स्वामी भक्तांनो, हा जर संदेश